चला तर आपण आता वांग्याचं भरीत बनवूया. शेंगदाण्याचा कूट करून घेतला, लसूण, मिरची, अद्रक हे सगळं मी ठेचून घेतलं. त्याच्यात थोडंसं किसून खोबरा पण टाकला आणि हळद टाकते, गरम मसाला आणि आता तिखट मसाला, थोडंसं वाटण, कांदा खोबऱ्याचं आपण वाटण भाजून ते मिक्सरला लावून घ्यायचं आणि थोडंसं वाटण त्याच्यात टाकायचं आणि चांगलं एकजीव मस्त करून घ्यायचं. आणि आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, व्यवस्थित अगदी एकजीव करून घेऊया. आणि ही वांगी आहे, त्या वांग्यांमध्ये आपण भरून घेऊया. असं व्यवस्थित घेऊन ती चांगली भरून घेते. काही लोक भाजून घेतात आणि बनवतात, मी असं हे भरून घेते. तेल टाकून थोडंसं राई, कढीपत्ता, थोडंसं कांदा टोमॅटो टाकायचं, जास्त नाही, थोडंसं. आणि त्याच्यात जो राहिलेला मसाला होता तो आपण थोडासा परतवायचा. व्यवस्थित परतून झालं त्याच्यात हे वांगे टाकून परतून व्यवस्थित घ्यायचं. आणि याच्यानं थोडंसं वाफेवर याला शिजवायचं. मी आता वरून कोथिंबीर टाकते आणि याला वाफेवर शिजवूया. आणि पाणी, त्या मसाल्याचंच पाणी आहे, चमचा त्याच्यात बुडवल्यामुळे तसं झालं. हे वांगे आपण घेतो, थोडंसं पाणी, तेच पाणी त्याच्यात टाकायचं. चांगले हे घट्ट होईपर्यंत जरा शिजवून देऊया. मस्तपैकी उकळी आले आणि आपले वांगे पण शिजले. चांगलं असं घट्टसर असं हे करून घेऊया. ते आपली झालं वांग्याचं भरीत तयार.